नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण सुरुवात करणार आहोत आजच्या पंचांगाच्या माहितीने. आज 12 जुलै 2024 शुक्रवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार 12 जुलै 2024 शुक्रवार आषाढ माहातील शुक्ल पक्ष षष्ठी तिथी आहे. ही आषाढ शुक्ल पक्ष षष्ठी तिथी दुपारी 12:33 पर्यंत असणार आहे, ज्या उपरांत सप्तमी तिथी प्रारंभ होणार आहे. जर का आपण आजच्या नक्षत्राकडे बघितलं तर उत्तर फाल्गुनी नक्षत्र संध्याकाळी 4:08 पर्यंत असणार आहे, ज्या उपरांत हस्त नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आजच्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळाने. आजचा राहू काळ सुरू होत आहे सकाळी 10:50 जो की संपणार आहे दुपारी 12:32. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर ते तुम्ही टाळू शकतात, कारण ह्यात तुम्हाला विघ्नही येऊ शकतं. आणि आता आपण वळूया आजच्या अभिजित मुहूर्ताकडे. आजचा अभिजित मुहूर्त सुरू होत आहे दुपारी 12:05 जो की संपणार आहे दुपारी 1 वाजता. याचबरोबर आज सूर्य मिथुन राशीत राहणार आहे आणि चंद्रदेव कन्या राशीत संचार करणार आहेत. चला तर मित्रांनो, आता सुरुवात करूया आजच्या मेष राशीचं दैनिक राशीफळ काय म्हणतं याच्याकडे. आज आपले विचार ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी लोक खूपच उत्सुक असणार आहेत. आता तुम्हाला जे काही मनवायचे असेल ते सहजपणे तुम्ही आज करू शकता. यासाठी कोणतीही कसर सोडू नका. आपल्या अधिकार जपण्याच्या प्रवृत्तीला नियंत्रणात ठेवा, कारण ती तुमच्या विरुद्ध जाऊ शकते. मन मोकळं ठेवा. तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून अनपेक्षित बातमी आज मिळू शकते. याचबरोबर आपण वळूया मेष राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. तुमचे नयन नक्ष आकर्षक आहेत आणि तुम्हाला फक्त स्वतःला थोडंसं सावरण्याची गरज आहे. शरीराची मसाज करून घ्या, ज्यामुळे त्वचेला चमक नक्कीच येईल. केस कापून घ्या किंवा नखांसोबत एखादा नवीन प्रयोगही तुम्ही करू शकता. फुलांच्या पाकळ्यांनी भरलेल्या टबमध्ये थोडा वेळ आराम करणे देखील फायद्याचे आज ठरू शकतं. स्वतःसाठी आरोग्यकर मजा घेण्यास संकोच करू नका. तुम्हाला याची गरज आहे आणि याचा तुम्हाला पूर्ण हक्क देखील आहे. आता आपण वळूया मेष राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. तुम्हाला तुमच्या नात्यात असा आभास होतोय की सगळं काही ठीक आहे आणि हे नातं खूपच मजबूत देखील आहे, जे पुढे जाऊ शकतं. हे नातं विवाहातही बदलू शकतं, पण कृती करण्यापूर्वी थोडं शांत मनाने विचार करा आणि मगच पुढे जा. जे तुम्ही विचार करत आहात ते योग्य आहे की नाही हे तपासा, किंवा तुम्हाला काहीतरी असं मिळू शकतं जे तुम्ही आजपर्यंत दुर्लक्षित केलं होतं. आणि शेवटी आपण वळूया मेष राशीच्या करिअर आणि धनराशीफळाकडे. आज तुमचा निशाणा अचूक असेल आणि तुम्हाला जे हवं होतं ते देखील मिळेल. फक्त तुमचं धैर्य सांभाळा, कारण तुमच्या बसण्याच्या जागेत बदल होऊ शकतात किंवा तुम्हाला नवीन ठिकाणी काम करावंही लागू शकतं. तुमच्या कल्पनेच्या विरुद्ध या नवीन कार्यालयात तुमचा आत्मविश्वास आणि स्वतंत्रपणे कार्य करण्याच्या क्षमतेला चालना देखील मिळणार आहे. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.